नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या गीता ज्ञानेश्वरी इहवादी संकल्पना या पुस्तकातील ज्ञानेश्वरी आणि विश्वब्रह्म संकल्पना या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 6 भागांपैकी 5वा भाग वाचते. 15व्या अध्यायात असार संसाराचे आणि त्यामुळे विश्वाच्या भ्रूममूलकतेचे प्रतिपादन असले तरी दुसरीकडे या साकार विश्वाला ब्रह्माचा आविष्कार, ब्रह्माचे प्रकटन, ब्रह्माचे तेज, ब्रह्माचे रूपांतर असे म्हणावे लागले आहे. उदाहरणार्थ, पै दिवियाची बंबाळी का चादुहान उजळी, हे काही बोल अंशुमाळी प्रकाशीचे, ते आघवेची दिसणे जेया ते का नेतखणे, विश्वभासतसे जणे लपालेनी, ते वस्तू की तेजोराशी सर्वभूतात्मक सरसी, चंद्रसूर्याचा मानसी प्रकाशेचे, म्हणून चंद्रसूर्य कवडसा, पडती वस्तूचे या प्रकाशा, यया लागी तेज जे तेजया, ते वस्तूचे अंग, जो ऐकू मी का समजती, व्यापकू असे भूत जाती, तरी सूर्यासकट आघवी, हे विश्वरचना जे दावी, ते दीप्ती माझी जाणावी आद्यंती हे. जळ सोखून गेले या सविता, उल्हासू पुरवितसे माघोता, ते चांदी पांडुसुता ज्योत्स्ना माझी, आणि दहन पचन सिद्धी करीतसे जे नीरवर्धी, ते होतांशी तेजो वृद्धी माझी चिगा, आणि भूते ही चराचरे, हे धरितसे अपारे, ते मीची धरी धरे रिकवनिया, कानाना अकळांदशे, सोने न लपते लपाले असे, विश्व नवहौनी तैसे विश्वजोधरी, हे असो जळतरंगा, नाही सीनाने पण जेविगा, तेवी सत्ता प्रकाशू जगा आपण चिजो, तैसा विश्वपणे काही होय, न विश्वलोपी केही जाय. 18व्या उपसंहारात्मक अध्यायातही विश्वातील ब्रह्माच्या अस्तित्वाचे स्फुरणाचे प्रतिपादन मोजकेच पण येतेच. उदाहरणार्थ, जेणे जग हे समस्त आंतू बहिरी भरित, झाले आहे दीपजात तैसे जैसे, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यत्वे तोषावे. या 1772 ते 1880 ओव्यांतील पसायदानात विश्वरूप झालेल्या देवाकडे ब्रह्माकडेच मागणे मागितले आहे, आणि विश्व स्वधर्म सूर्य पाहो अशा मागण्यात या विश्वाला स्वधर्म सूर्याने पाहावे असे इच्छिताना या विश्वाला मिथ्या, आभास, स्वप्न मानणे ज्ञानेश्वरांच्या स्वप्नीही येणार नाही. विश्वाला स्वधर्म सूर्याने पाहावे म्हणजे विश्व हे ब्रह्मातील एखाद्या साकार तेजोगुणाने उजळून जाऊ अशीच ज्ञानेश्वरांची अपेक्षित आराधना आहे. 3. ब्रह्म हे पहिले सत्य आणि विश्व हे दुसरे सत्य, किंवा विश्व म्हणजे ब्रह्मानेच घेतलेले दुसरे रूप, किंवा विश्व हे ब्रह्माचे स्फुरण, आविष्करण, विलसन, प्रकटन याऐवजी विश्व हे ब्रह्मच अशी विश्वब्रह्माची एकरूपता प्रतिपादन करणारी आणखी पुढील पातळीवरची भूमिकाही ज्ञानेश्वरी संहितेत आढळते. 8 ते 11व्या अध्यायातील याबाबतची लक्षणीय स्वरूपाची साक्ष येथे एकत्रित मांडण्यात येत आहे. 8व्या अध्यायात अव्यक्त ब्रह्म हे विश्वाच्या रूपात व्यक्त होते असे मांडता मांडता पुढील विधान येते. हे त्रैलोक्येची पुरुषोत्तम, तीनही लोक म्हणजे विश्व हाच पुरुषोत्तम म्हणजेच ब्रह्म अशी श्रद्धावंत भक्तजन, योगीजन यांची भूमिका येथे मांडण्यात आली आहे. 9व्या अध्यायात साकार विश्वाला दुसरे सत्य, ब्रह्माचे दुसरे रूप असे प्रतिपादन विस्ताराने आढळते. पण याच प्रतिपादनाचा कळस गाठताना या दोहोंची एकरूपता मांडण्यात येते. उदाहरणार्थ, ना तरी जेधवा जिथे ठाई, देखती जे काही, ते मी वाचुनी नाही ऐसाची बोधू. 10व्या अध्यायात विश्वातील सर्व नामरूपे ही माझीच असे सांगण्यात येते, आणि त्या नामरूपाचे विश्व व मी ब्रह्म हे एकच असे प्रतिपादन येते.
उदाहरणार्थ, तरी तो मामी येथे ते विश्वची हे, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. 11व्या अध्यायात ब्रह्मातच विश्वाचे अस्तित्व आणि त्याचा लय असे दाखवले असल्याने या अध्यायात विश्वब्रह्माच्या ऐक्याची विधाने येणे अपरिहार्यच. उदाहरणार्थ, हे सर्व ही सर्वेश्वरू ऐसा प्रतितिगतू जो पती करू तेची अनंत ब्रह्मा कटाहो आहे जे आपण जाना. इथे दृष्टांत मात्र स्वप्नाचा म्हणजे विरोधी आहे. तरी पण विश्व म्हणजे ब्रह्माला पडलेले सुंदर स्वप्न किंवा ब्रह्माने साकार केलेले त्याचे स्वप्न असा अर्थ घेतला तर तो वरील विधानाच्या फारसा विरोधी जात नाही. किंबहुना केवल सर्व हे तुची निखल येथील आगा क्षीरार्णविकल्लोल पयाचे जैसे हा दृष्टांत मात्र पूर्ण एकरूपतेचा नाही. मग इंधनी आपे उदगी आणि इंधन हे भाष हारपे ते अग्नीची होऊनी आरोपे मूर्तीचे. 12वा अध्याय हा व्यक्त अव्यक्ताचा भक्तीचा महिमा गाणारा अध्याय. यामध्ये व्यक्त अव्यक्ताचे एकरूप रेखाटणे आवश्यकच. उदाहरणार्थ, तरी व्यक्त आणि अव्यक्त तूची एक निभ्रांत म्हणून एक देशी व्यापका पाडू नेधके. 13व्या अध्यायात प्रकृती आणि पुरुषतत्व यातून विश्वाची निर्मिती होते असा विचार असल्यामुळे मायावादाबरोबरच ब्रह्मविश्व या संकल्पनेचे समर्थन आढळतेच. या अध्यायात या संदर्भात आलेले ब्रह्मविश्वाच्या एकरूपतेचे दृष्टांत पाहण्यासारखे आहेत. उदाहरणार्थ, 870 ते 886 या ओव्यांमध्ये विश्व हेच ब्रह्माचे हात पाय, तेच मुख, तेच डोळे, शरीर हे सांगत असताना खालील एकरूपतेचा निर्विवाद दृष्टांत येतो. पै सवितिया अंग डोळे हे नाही वेगवेगळे, तैसे सर्व द्रष्टे सकळे स्वरूपेचे. आणि पुढे एकरूपता प्रतिपादन करणारे स्पष्ट विधान येते. तैसे सर्वादी जे एक तेथके व्यापक परी बोलावे या नाव एक करावे लागे. पुढे सांख्यवादी प्रकृतीचे महात्म्य गाताना असेच विधान येते. एया लागी अर्जुना क्षेत्रज्ञा प्रधाना पासवनी नवती भिन्ना भूत व्यक्ती. 15व्या अध्यायात विश्व आकारातील नामरूप असलेले भक्त हे ब्रह्मांत विलीन झाल्यानंतर ते ब्रह्मरूप मानावे की विश्वरूप याचे उत्तर देताना ब्रह्मविश्वाचे एकरूपत्वच प्रकट होते. उदाहरणार्थ, जैसे पाणियाही वेगळं आपजता दिसती कल्लोळ यरवी तरी निखळ पाणीची ते. का सुवर्णा होऊनी आने लेणी गमती भिन्ने मग पाहिले तव सोने आघवेची ते. तैसे ज्ञानचिये दिठी माझी अभन्न चिते किरीटी एर भिन्नपणते उठी अज्ञानातव. ब्रह्माच्या व्यापकपणाचा पुरावा सांगत असताना या विश्वातील सर्व जीव, त्याचे जीवन, त्यातील अग्नी सर्व काही मीच असे सांगून पुढे ब्रह्मा विश्वाच्या एकरूपतेचे विधान येते. एवची आघवे जनामीची जीवना मुख्य साधन वन्नी मीची. आता ऐसे यावरी काही सांगो व्याप्तीची नवाई एथ दुजे नाहीची घेई सर्वत्र मी. असेच आणखी एक विधान येते. पै आघवा मीची असे एथ नाही की अनारसे. शेवटी कृष्णार्जुन मिठीचे वर्णन, ब्रह्मविश्व या प्रतीकांच्या मिठीचे वर्णन या एकरूपतेनेच केले आहे. नरनारायणासी ने नाही, नरनारायणासी भिन्न नाही. शेवटच्या 18व्या अध्यायातही ही एकरूपता येतेच. उदाहरणार्थ, अव्यक्तू व्यक्तू ही मी, अस्थळू मी अणणू जे काही ते मी, स्थलू मी अणू जे काही ते मी. 4. विश्व हे ब्रह्मच. यावरील तिसऱ्या भूमिके पलीकडली चौथी भूमिका ज्ञानेश्वरीच्या संहितेत आढळते. पुढे दिलेली काही विधाने आणि दृष्टांत पाहिले तर विश्व हेच ब्रह्म आहे, या विश्वाखेरीज अन्य ब्रह्म नाही अशा जाणीवेच्या जवळ आसपास ही विधाने व हे दृष्टांत
आपणास घेऊन जाऊ पाहता. 11व्या विश्वरूप दर्शन अध्यायात ब्रह्मात असलेले विश्व आणि विश्वात प्रकट झालेले ब्रह्म या दुहेरी पद्धतीने विश्व ब्रह्माची एकरूपता पटवली जाते. असे करीत असताना या विश्वाखेरीज या विश्वापलीकडे वेगळे ब्रह्म नाहीच असा एखादा पदांश मध्येच येऊन जातो. सर्व हे तूची निखळ आणि आता तूची सर्व अशी एकरूपता सांगत असतानाच तुम्ही या सर्व विश्वापासून निराळे नाहीच आहात असे सांगणारा पदांश असा येतो. उदाहरणार्थ, तू वेगळा नव्हसी सर्व. 14व्या अध्यायात ब्रह्मापासून विश्वनिर्मिती असा विषय मांडता मांडता ब्रह्म आणि विश्व यांची एकरूपताच प्रतिपादन केली जाते. आणि ही एकरूपता एवढी पराकोटीला पोहोचवली जाते की या विश्वापलीकडे अन्य ब्रह्म नाहीच अशा विचाराच्या परिघात आपणास नेले जाते. उदाहरणार्थ, जालेनी जगेमी झाके तरी जगत्वे कोण फांकी, किडेवरी माणके लेपीजे काय, म्हणूनी वन्ही ज्वाळ दोन्ही वन्हीची केवळ, तेवी मी गाहे सकळा सुमंथू वा ओम. या ओव्यातील रत्नप्रभा वन्ही ज्वाळा या स्वरूपाच्या विश्वब्रह्माच्या एकरूपतेचे प्रतिपादन करीत शेवटी विधान असे येते. म्हणूनी जग परवते सारुनी पाहिजे माते, तैसा नव्हे उखिते अवघे चिमी. अर्थ स्पष्ट आहे. विश्व बाजूला टाकून मग मला पाहावे असे माझे स्वरूपच नाही. इथे 5वा भाग थांबवतो. धन्यवाद.